नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। निफाड तालुक्यातील बाणगंगानगर ओझरमेघ येथील विवाहित महिला आकांक्षा विजय मंडलिक वर्ष 25 यांचा विहिरीत मृतदेह तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे। निफाड तालुक्यातील ओझर येथील आकांक्षा मंडलिक यांचा शोध सुरू होता। अशातच ओझर गावातील एका शेतात असलेल्या विहिरीत त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आलाय। ही घटना उघडकीस येताच नातेवाईकांनी शेतात धाव घेतली आहे। तिचे शव बाहेर काढून खासगी ॲम्ब्युलन्समध्ये ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले। मुलीच्या नातेवाईकांनी नवरा, सासू, सासरे, नणंद यांनी घातपात केल्याचा संशय व्यक्त केलाय। या प्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात नवरा, सासू, सासरे, नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास API गरुड हे करीत आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक।